नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण हेल्थ फ्रीक लोकांसाठी एक रेसिपी पाहणार आहोत। ती रेसिपी आहे एअर फ्रायरमध्ये कमी तेलात बनवता येईल असा चिवडा। तर त्यासाठी लागणारे साहित्य आहेत 2 वाट्या मुरमुरे। मुरमुरे छान कडक गरम असे घ्या म्हणजे चिवडा छान होईल। त्याच्यानंतर 1 वाटी मखाणे, थोडेसे फुटाणे, 1 वाटीला थोडेसे कमी आहेत। त्याच्यानंतर थोडेसे शेंगदाणे, थोडंसं तेल किंचित वापरणार असाल तर, नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। त्याच्यासोबत थोडे पावडर मसाले, त्याच्यात घेतले जिरे, मोहरी, मीठ, चिवडा मसाला, गरम मसाला, हळद आणि त्याच्यासोबत थोडंसं लाल तिखट मसाला। तर हे सगळे जिन्नस आपल्याला घ्यायचे आहेत आपला चिवडा बनवण्यासाठी। तर चला, तर हा चिवडा आपण एअर फ्रायरमध्ये बनवतो, त्यामुळे आपल्याला तेल ऑब्वियस कमी लागणार आहे। तुम्ही तेल न वापरताही करू शकता। तर चला, आता आपण रेसिपीला सुरुवात करू। तर त्यासाठी मला लागेल एअर फ्रायरचा कंटेनर, ज्याला मी बटर पेपर लावून घेतलेला आहे। तुम्ही बटर पेपर न लावता जाळी काढून डायरेक्ट त्याच्यामध्ये केलं तरी चालेल। तर आता याच्यामध्ये मी ॲड करते चिरमुरे मुरमुरे, जे आपले कडक आणि कुरकुरीत आहेत। त्याच्यामध्ये मी ॲड करते मखाणे, जे 1 वाटी घेतलेले आहेत। आता याच्यामध्ये जातील फुटाणे, नंतर जातील शेंगदाणे। याच्यासोबत तुम्ही आणखी काही जिन्नस ॲड करू शकता, जसे की तुम्हाला जर लाह्या ॲड करायच्या असतील किंवा काजू टाकायचे असतील किंवा बेदाणे, असे काही जिन्नस तुम्ही ॲड करू शकता जे तुम्ही नेहमी यूज करता। आता मी याच्यामध्ये ॲड करते करी लीव्स म्हणजेच कढीपत्ता, आणि त्याच्यानंतर जातील त्याच्यामध्ये जे पण आपण मसाले घेतले, पावडर मसाले। आता हे मसाले टाकल्यानंतर आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे, आणि ते मिक्स होऊन सगळीकडे लागण्यासाठी तुम्ही तेलही ॲड करू शकता। पण काळजी घ्या, तेल खूप कमी प्रमाणात ॲड करायचं आहे। तुम्ही खूप हेल्थ कॉन्शियस असाल तर ते तुम्ही नाही ॲड केलं तरी चालू शकेल। मग आता थोड्याशा प्रमाणात तेल ॲड करून घेतले, सगळे मसालेही टाकून झालेत। आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मिक्स करायचं की सगळा जो मसाला आहे तो प्रत्येक मुरमुऱ्यांना आणि लाह्या किंवा मखाणे जे काही असतील त्यांना सगळीकडे व्यवस्थित लागला गेला पाहिजे। तर तो व्यवस्थित लागण्यासाठी आपण हाताने किंवा स्पूननी व्यवस्थित तो मसाला सगळीकडे लावून घेऊयात, म्हणजे आपला चिवडा छान होईल आणि प्रत्येक मुरमुऱ्याला तो मसाला पोचला पाहिजे। तर त्यासाठी आता आपण मिक्स करून घेऊयात। चला, तर मी आता मिक्स करायला स्टार्ट करते। मिक्स 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 सो छान प्रकारे मिक्स करा। तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये मसाला किती छान आणि व्यवस्थित लागला गेला आहे। अशा प्रकारे व्यवस्थित मसाला लागला गेला पाहिजे, सगळीकडे मीठ तिखट जे आहे ते व्यवस्थित लागलं पाहिजे। आता मी एअर फ्रायर सेट करून घेते। तर एअर फ्रायर सेट करताना आपल्याला टेम्परेचर जे आहे ते 200 वरती ठेवायचं आहे, आणि टाईम लिमिट जे आहे ते 15 खूप होईल, तर आपण याला 10 करून घेऊ। ओके, आणि आता मी स्टार्ट केलं तर आपला एअर फ्रायर चालू झाला आहे। आता आपण 10 मिनिटांनी येऊन चेक करू। चलो, आता 10 मिनटं होऊन गेलेत आणि एअर फ्रायर बंद झाला आहे। तर आपण पाहूयात। वाव, काय मस्त वास सुटला आहे, किती सुरेख दिसतोय। परफेक्ट जसा विकत मिळतो तसा, कमी तेलात। तुम्ही पाहू शकता अजिबात तुम्हाला तेल कुठेही दिसत नाही आहे, एकदम छान, आणि वाटणारही नाही की हा एअर फ्रायरवरती केला आहे किंवा कमी तेलात केला आहे। अशा प्रकारे आपला चिवडा जो आहे तो छान तयार आहे। तुम्ही याला कंटेनरमध्ये भरून ठेवू शकता आणि तुम्ही स्नॅक टाईपला चहासोबत एन्जॉय करू शकता। तर माझा चिवडा हा छान तयार आहे। मी आता याला कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवते, जो मला स्नॅक टाईमसाठी एन्जॉय करता येईल। तर मी माझ्यासाठी चिवडा तयार केला आणि मी स्नॅक टाईमला नक्की एन्जॉय करेल। तुम्हीही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका की तुमचा चिवडा कसा झाला, तुम्हाला रेसिपी आवडली का, आणि तुम्ही ज्यांच्यासाठी बनवला त्यांना आवडला का। याच्यासोबतच लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं सबस्क्राईब करा। थँक्यू, एन्जॉय।